संघाचे माजी संघनायक उत्कृष्ट गोलंदाज दिलीप भाऊजी फौजदार यांनी संपूर्ण दमण दौऱ्याला आणि खास करून त्यांच्या संघाला इथे शुभेच्छा दिलेत. सध्या कामानिमित्त ते दमण दौरा मिस करतायत. नक्कीच त्यांनी त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद दिलीपजी फौजदार. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दमण दौरा 20-25 मध्ये. राम पाटील आणि संजय भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कम बॉक्स मध्ये ओव्हर टू मनोज ठाकरे. धन्यवाद. ओल्या खेळाकडे हाही सामना खूप चांगला रंगताना पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे, कारण दोन्ही संघाकडे चांगले ताकदवार खेळाडू आहेत. आज खरी परीक्षा आहे या दाबेल ग्राउंडवरती आणि ती जी परीक्षा आहे संघाची ती मात्र इथं पाहायला मिळेल. त्याच्यावरती कोण खरा उतरेल. मेहनत संघर्ष दोन्ही संघांकडे चांगला खेळ करण्याचा आहे. परंतु पाहूया गोलंदाज तनवताई विलास गोलंदाजी मार्क वरती यावेळेस पाहूया. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला आहे. काय घडते पाहूया. चेंडू हवेमध्ये आणि इथं मात्र चुकी पाहायला मिळाली. क्या बात आहे. झेल उडाला होता. अधिक उंच लांबी गाठता आली नाहीये. झेल बराच काळ हवेमध्ये होता, परंतु इथं जर पाहायला गेलं ना तर झेल सुटला गेला आहे. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. अशोक यास मिळालेला जीवनदान किती कारगर ठरतोय, असरदार ठरतोय हे येणारा काल सांगून जाईल. परंतु एक नामी संधी चालून आली होती पहिल्या चेंडूवरती एक धक्का देण्याची. तो धक्का कुठेतरी मिस झालेला. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज विलास होता. गोलंदाजी मार्क वरती अशोक स्ट्राईक. यावेळेस आपण पाहिलं तर अतिशय कमजोर चेंडू हाताळला होता. स्लोचाही मारा केला होता, परंतु इथं जर पाहायला गेले तर डावेष्टी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईटची खून केली गेली आहे. यस, या ठिकाणी दापोडे संघाने मागील मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने विजय संपादन केलं. त्याच्यासाठी सन्माननीय राजे छत्रपती पाटील दापोडे यांकडून बोकड देण्यात आलेला आहे. वीर तानाजी दापोडे संघाला क्या बात आहे. मेजवानीमध्ये आम्हालाही सामील करा. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता, मिस झालेला आहे. परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला चेंडू कलेक्ट केला जातोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 4 या अंकावरती. निश्चितच जिद्दीचे पंख ज्या पक्षाकडे असते ना, तो उंच आकाशात भरारी घ्यायला घाबरत नाहीये आणि ती जिद्द या दोन्ही संघांकडे आहे. म्हणून आपण पाहतोय एवढ्या लांबपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. अंतिम टप्प्यामध्ये 2 संघ येऊन पोहोचलेले आहेत. आता पाहण्यासारखं राहील की विजय संपादन कोण करेल. हार जीत खेळाचा पाठ असला तरी त्या खेळाला मात्र जिद्दीने खेळावं लागतं. तो जिद्द, ती संघर्षाची ज्योत कोण पेटवतोय पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस ऑनसाइडला खेळलेला आहे. अतिशय सेफली फटका. चेंडू थांबणार नाही. या इनिंगचा येतोय पहिला ब्रँडेड चौकार. क्या बात आहे. 4 धावेने धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पाहूया चौकाराने 8 या अंकावरती धावफलक गेलेला आहे. थोडासा जरी चेंडू कमजोर मिळाला त्याच्यावरती प्रहार केला जातोय. पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस पाहायला गेले तर अतिशय खराब चेंडू हाताळला होता. खूप गती कमी दिली होती, समोर ठेवला होता आणि सफल झाले. पूर्णपणे वेल होता, टायमिंग होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू फरार होतोय. 4 धाव्यांसाठी बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 4 ने 12 या अंकावरती. यस, या ठिकाणी गावदेवी रांजोली संघास संघाने जर दमण दौरा विजेता पटकावलं तर सन्मान्य किशोर पाटील कारिवली यांच्याकडून मेजवानी दिली जाईल. निश्चितच पाहण्यासारखं राहील. पाहूया कोण सामना जिंकेल. दोन्ही संघांवरती प्रेम भरपूर आहे आणि पाहतोय आपण त्याच अनुषंगाने बक्षिसी लावलं जाते. यस, इथं मात्र एकच धाव. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
दोन चौकार आपण जर पाहिल्या तर गोटी रवींच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. अशोक पुन्हा एकदा येतोय स्ट्राईक वरती, पाहूया चांगला फलंदाज आहे. इथे मात्र पाहतोय आपण चांगला चेंडू बुंद्यान मारा केला होता आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय रनाच्या स्वरूपात. काय आवश्यकता होती का हा प्रश्न स्वतःला निश्चित विचारला असेल, त्याचं उत्तर मात्र मनामध्ये असेल. धावसंख्या आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 अंकावरती. आपण पाहिलं तर आतापर्यंत सर्वाधिक जास्त दौरे जर कुठे झाले असतील तर सर्वांच्या आवडीचा दमन आपण पाहिलं तर गोव्याला सुद्धा झाले, महाबळेश्वरचे 2 झाले, गोव्याचे 2 झाले आणि उर्वरित जे काही दौरे आहेत मला वाटतं 10-11 ते संपूर्ण आपण पाहतोय की दमनला झालेले आहेत. नवीन फलंदाज दोरकनात येतोय. फलंदाजी करत असताना एक चांगली सुरुवात इथं पाहायला मिळते मी तर म्हणेन, कारण या ग्राउंडवरती 13 धावा प्रति षटकामध्ये जर बनतायत तर एक चांगला टोटल मी तर म्हणेन. मागील मॅच जर आपण अनुभवले असेल 35 धावा डिफेंड केल्या होत्या आणि गावदेवी भादवड संघासमोर म्हणजे एक ताकदवार संघासमोर वीर तानाजी दापोडे संघाने ती केलेली एक चांगली कृती आपल्याला पाहायला मिळते. आणि खास करून दमन त्यांच्यासाठी खूप लकी आहे. कालीराम सर आपण जर पाहायला गेलं तर 2021-2022 सलग 2 दौऱ्याचा विजेता मानकरी ठरला होता आणि मागील वर्षाचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय वीर तानाजी दापोडे. आतापर्यंत 3 फायनल मारलेल्या आहेत दौऱ्याच्या. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात, पाहूया. अखिलेश येतोय नवीन गोलंदाज. हा एक गोलंदाज जिथून एंटर झालेला आहे या संघामध्ये. एक संघ मजबूत वाटतोय, परंतु आज या ठिकाणी खरी परीक्षा आहे त्याची. कारण तुम्ही जसजसं पुढे जाता तसं तुमचा संघर्ष वाढत जातोय. तुमच्यातली जी कलागुणाची जी कृती आहे ती तुम्हाला बलकट करून अधिकतम दर्शवावी लागते. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी अखिलेश टर्न होतोय. या वेळेस चेंडूला टर्न केलेला आहे मिडवरच्या रिजन मध्ये. विलास आहे त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. गोटरामचा हा क्रिकेट खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. माहिती आहे की दोरकनाथकडे चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे. त्या अनुषंगाने सिंगल काढून स्ट्राईक कशी त्याच्याकडे राखली जाईल ही पाहिलं जातंय. आणि मध्येच जर एखादा चेंडू खराब भेटला, कमजोर मिळाला तर त्याच्यावरती मोठाही फटका खेळला जातोय. कारण आपण पाहिलं 2 चौकारी त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत आतापर्यंत. धावसंख्येमध्ये भर पडते एका धावेने. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. अखिलेश पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. सेपल झाले होते, सेपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अपील जरूर केली होती, परंतु आपण पाहिलं तर हाईट फॅक्टर असावा कदाचित, त्या अनुषंगाने पंचांनी नाकारलं गेलं. बायच्या स्वरूपात ही एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 15 या अंकावरती. 15 रन ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. एक चांगली ओव्हर आतापर्यंत हाताळण्याचा मानस धरलेला आहे अखिलेशाने. सिंगलनेच धावसंख्या खर्च केली जाते. पाहूया पुढील चेंडू. इथे मात्र पुढे सरसावले आहेत. अतिशय कडक फटका, परंतु गॅप शोधता आलं नाहीये. सचिन आहे त्या ठिकाणी. आपण पाहतोय एकच धाव इथे घेतली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 16 या अंकावरती लागली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आपण पाहिल्या. कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला रनआउटच्या स्वरूपाने आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये एक गडी बाद झाला होता. पाहूया इथं पुढे. या वेळेस ड्राईव्ह चांगला मारला होता, परंतु आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आपण पाहतोय अजूनही स्थिर आहे 16 या अंकावरती. आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. आणि अखिलेश ही एक हुशार गोलंदाज आहे. त्यांनीही फलंदाजा शरीरापासून दूर कसा राहील चेंडू हे पाहायला गेलं. रडारमध्ये ठेवत नाही. मला विकेट नको आहेत, पण माझ्याकडून धावा कशा कमी खर्च होतील याचं पाहिलं जाते. निर्धावचे होते सांगता.
धावसंख्या 16 या अंकावरती अजूनही बनून आहे. पाण्यासारखं राहील. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हातलतोय. यावेळेस बॅट खाली होता, खेळून काढलेला आहे. सचिन आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावीचा मानस ठेवलेला आहे. पाहूया काय घडतंय. आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये गोटीराम मात्र फलंदाज बाद होते रनाच्या स्वरूपात. दोन षटकांचा खेळ इथं कंप्लीट होतोय. धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 17 धावा कमबॅक केलेला आहे अखिलेश यांनी. ज्या नवा रूपाने हा गोलंदाज जाणला जातो, आज खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय राजूजी काटेकर साहेब यांच्या माध्यमातून खास करून जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला आणि या पूर्ण आयोजन नियोजन दमन दौऱ्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. स्पेशली कामतगर साठी सन्माननीय राजूजी काटेकर साहेब आपलेही या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली 17 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलं अखिलेश यांनी, 4 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर धावा होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी पाहायला मिळत आहेत. आता तिसरं षटक कोण येतोय, अरविंद येतोय की सचिन येतोय पाहण्यासारखं राहील. यस, सचिन येतोय. आता खऱ्या अर्थाने डावाला सुरुवात होईल, कारण निलखंड हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलखंडकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. पाण्यासारखं राहील, ती क्षमता दर्शवते की काय. मोठे फटकं खेळणं गरजेचं आहे या ओव्हरमध्ये, कारण पाहतोय आपण कुठेतरी धावसंख्या थांबलेली आहे. मागील ओव्हरमध्ये फक्त 4 धावा. सचिन येतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. स्वतः संघनायक आहे. अति महत्वपूर्ण ओव्हर हाताळण्यासाठी इथं मात्र पाहायला मिळते. पुढील चेंडू या इथं मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, म्हणून पंचांच्या माध्यमातून इथं वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त बाहेर वल्ला गेला चेंडू. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की व्हाईट बॉल. 1 धाव अर्जित केली जाईल अवंतरच्या स्वरूपाने. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील चेंडू जॉली स्पोर्ट कामतगर संघाची जॉली कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस इथं मात्र अजून एक खराब चेंडू पाहायला मिळते. वेग परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि वेगावरती नियंत्रण नाही, आणि अशा रीतीने अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरं व्हाईट. पुढील चेंडू सचिन टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. सरसावत आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे, प्रशंसा करावी लागेल. निर्धावचे होते सांगता. 2 खराब चेंडू हाताळले होते. कुठेतरी प्रेशर असेल, परंतु प्रेशरला बाजूला सारत एक चांगला चेंडू आत्मविश्वास देणारा हा पाहायला मिळतोय. कारण मागील 2 चेंडू खराब हाताळले होते, लय सापडत नव्हती, परंतु हा लयबद्ध लाईन लेंथ मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 19. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, आणि चुकी पाहायला मिळते. अरविंद सारख्या खेळाडूकडून ही मोठी चुकी पाहायला मिळते. चेंडू सीमा पार, चौकार. निश्चितच आपण जर पाहिलं तर सहज घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू काय हाताला लागला गेला नाहीये. सीमापार झाला. 4 धावा आल्या. 4 धाव्याने आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 23 या अंकावरती. वीर तानाजी दापोडे आणि खास करून कुंदनजी पाटील साहेबांना, फुलाजी इताडकर माजी सरपंच पिंपळनेर
सध्या जेजुरी गडावर आहेत आणि त्यांनी साहेबांना शुभेच्छा पाठवल्यात. धन्यवाद. फुलाजी हिताडकर सध्या जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनाला गेलेत, तिथूनही स्पर्धा पाहत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस, या ठिकाणी मात्र एक बाउंड्री गेली, त्यानंतर लगेचच आत्मविश्वास वाढला गेला आणि इथं मात्र आपण पाहतोय तर हा चेंडू सीमापार, षटकार. इथं मात्र चुकी पाहायला मिळत नाहीये. आता मात्र आपण पाहतोय की फलंदाज बाद होते झेलच्या स्वरूपात. यस, आपण पाहतोय या युट्यूबच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य जितूजी पाटील साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनी या दोन्ही संघासाठी आणि खास करून आजच्या या फायनल डे साठी खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. जितू पाटीलजी आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचंही आपल्याला खेळ खूप चांगला पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर जाऊन पोहोचते 29 या अंकावरती. आता कुठेतरी धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसते, कारण इथे आपण पाहतोय या ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या आहेत. सुरुवातीच्या कालामध्ये खराब चेंडूची हाताळणी झाली, त्यानंतर निर्धाव टाकला गेला, त्यानंतर मिसफील्ड झाली आणि त्यानंतर षटकार लागला गेला आणि त्यानंतर विकेट. म्हणजे सर्व काही घडत असताना या ओव्हरमध्ये पाहायला मिळते धावसंख्या 29 या अंकावरती अंकित केली गेली आहे. षटक क्रमांक 30 सचिन यांच्या माध्यमातून फेकताना पाहायला मिळते. बालू येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आता मात्र सामना मी तर म्हणेन की बॅलेन्स पाहायला मिळते, कारण 40 किंवा 40+ धावसंख्या दोन्ही संघासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म असेल. पाहूया पुढील चेंडू यावेळेस सोडवला आहे, हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा पाहूया. इथं मात्र आपण जर पाहिलं तर एकच 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 31 धावा झलकल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय. पाहूया पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. एक चांगला प्रयत्न मी तर म्हणेन अखिलेश यांचा पाहायला मिळाला. माहिती आहे की आता झेल होणार नाहीये, चेंडूला अडवणं गरजेचं आहे आणि चेंडूला मात्र अडवण्यात आलेला आहे. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. 3 षटकांचा खेळ इथं संपन्न झाला. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 11च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा होत आहेत. 4 गऱ्यांच्या मोबदल्यामध्ये आपण जर पाहिलं तर 33 धावा. शेवटचं अंतिम षटक फेकणं बाकी आहे. या षटकामध्ये किती धावा जमा केल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. द्वंद्व युद्ध, काटेकी टक्कर ज्याला म्हटलं जातं, तो खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष आणि संघर्ष दोन्ही संघांच्या माध्यमातून केलं जातंय. यशाचं जर तुम्हाला गोड पाणी चाखायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. मेहनतीनेच तुमची जिद्द चिकाटी ही दर्शवली जाते. पाहूया यावेळेस अरविंद येतोय. इथं मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय, इथेही खराब हाताळणी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने सचिन यांनी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 34 ऑन बोर्ड. यावेळेस उडवलाय, चांगला फटका आहे आणि हा चेंडू जातोय सीमापार. बिग हिट, षटकार. मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन, हर दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश होतोय. आपण जर पाहिलं तर पहिलं षटक विलास याने हाताळलं होतं. 13 धावा खर्च केले होते. अखिलेश यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली होती. 4 धावा खर्च केले होत्या आणि सचिन यांनी मात्र थोडंसं मागडं षटक हाताळलं गेलं. 16 धावा आणि त्यानंतर या ओव्हरमध्येही धावा बनल्या गेल्यात. आपण जर पाहतोय एकंदरीत धावसंख्या जर बघितली तर 45 या अंकावरती थांबून आहे आणि या ओव्हरमध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते. पाहूया डीजे गंधराजचे प्रोप्रायटर यावेळेस उडवलाय. मिस टाइम झालेला आहे. पाहूया परंतु झेल काय घेता आलं नाहीये. एक धाव कंप्लीट केली. पाहता पाहता दुसरी धाव ही पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा या चेंडूवरती जमा केल्या जात आहेत. 2 धावेने आपण पाहतोय धावफलकावरती धावा या लागल्या आहेत त्या 47 आणि बरोबर 12च्या सरीने 48 धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला. पाहूया या 48 धावा कंप्लीट केल्या जातील की या थांबल्या जातील या ऐकूया रोहन पाटील याच्या आवाजाने. धन्यवाद मनोज ठाकरे. थोडीशी नाट्यमय घटना पहिल्या इनिंगमध्ये काय घडली तर 3 बंधूंची जोडी जरी खेळपट्टी मैदानामध्ये जरी असली तरी सुद्धा आपण पाहिलं की पहिला झेल अरविंद यांच्या माध्यमातून झेल सुटला आणि त्याच्यानंतर सचिन यांच्या माध्यमातून झेल सुटला. जर मोठ्या भावाने झेल सुटला तर मी सुद्धा झेल कारणे सोडावा असं काही थोडीशी नाट्यमय घटना जरी असली तरी हरकत नाही. पण गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजीनुसार खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नाट्यमय घटना या क्रिकेटमध्ये जरूर घडत असतात पण तरीसुद्धा तुम्ही बॅकअप कशा रीतीने करताय आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये 101% नाही तर 1001% तुम्ही कशा रीतीने देताय या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या 17मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा आपण पाहिल्या ज्याच्यामध्ये गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहिलं ते म्हणजे अंकलेश आणि विलास या 2 गोलंदाजांनी तब्बल 2 षटकामध्ये 17 धावा केल्या. दुसरं षटक अखिलेशाचं चांगलं राहिलं त्याच्यामध्ये फक्त 4 धावा मिळाल्या. त्याच्यानंतर सचिन याचा जर आपण विचार केला त्यांच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च झाल्या आणि अरविंद यांच्या षटकामध्ये तब्बल 14 धावा. म्हणजे 12 चेंडूमध्ये ज्या 30 धावा आल्यात त्याचा विचार विनिमय निश्चितच या इनिंगमध्ये जरूर होईल यात मात्र शंका नाही. जॉली कामतगर संघ जर आपण पहिलं मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय आणि जिंकण्याकरता 48 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि चेरोबा कोण संघ इन टू दी फायनलचं तिकीट मिळवलेलं आहे चेरोबा कोण संघाने. माणिकदादा पाटील आणि आमची चर्चा सुरूच होती. फक्त 7 धावांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत
आणि निश्चितच तेव्हा मात्र यापूर्वी शिक्कामोर्तब झाला होता. चेरोबा कोण संघ हा इन टू दी फायनलचं तिकीट मात्र त्यांनी मिळवलेलं आहे. चला फलंदाज पाठवा त्वरित जॉली कामतगर संघ. त्यानंतर जर आपण विचार केला पहिल्या इनिंगचा जर थोडासा अभ्यासपूर्ण गोष्टी जर पाहिल्या तर फलंदाजी करताना फलंदाज निळकंठ यांची चांगली फलंदाजी आपण पाहिली. 10 धावांची खेळी. त्याच्यानंतर द्वारकानं त्याचा जर आपण विचार केला तर 11 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर ओपनिंग बॅटर्समध्ये जर आपण विचार केला तर अशोक आणि गोट्या या 2 फलंदाजांनी मात्र चांगली पार्टनरशिप उभारली आणि जी धावसंख्या अपेक्षित होती तीच अपेक्षित धावसंख्या ही मात्र मैदानाच्या आतमध्ये जोडली गेलेली आहे. जॉली कामतगर संघ टाळ्यांच्या आवाजामध्ये एक सिनियर एक्सपिरियन्स कॅम्पेनर फलंदाज आपण पाहतोय. 2 बंधूंची जोडी निश्चितच खेळपट्टीच्या दिशेने रवाना झालेली आहे ही जोडी. धावांचं लक्ष आहे 48 धावांचं आणि जसं जसं इथून मात्र सत्र पुढे सरकतंय पुढे काही गोष्टी जात आहेत तेव्हा मात्र निश्चितच धावांचा ओघ दुपारच्या सत्रामध्ये या मैदानाचा जर आपण विचार केला तर धावसंख्येचा ओघ वाढता आहे. कारण की मातीची खेळपट्टी आहे आणि या मातीच्या खेळपट्टीवरती जर आपण गोष्ट पाहिली ती म्हणजे दर्जेदार पद्धतीने खेळ आणि प्रत्येक खेळाडूंची गोलंदाजाची फलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांची असलेली सत्व परीक्षा. नेताजी सुभाषचंद्र बोस दाभेळचं हे मैदान आपण पाहतोय. सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे वीर तानाजी दापोडे संघ. प्रयत्न आणि संघर्षाच्या जोरावरती इथून मात्र वीर तानाजी दापोडे या संघाने शेवटपर्यंत आपली झुंज कायम ठेवली आणि असं म्हणतात ना की शेवटपर्यंत जो व्यक्ती किंवा खेळाडू प्रयत्न करतो ना त्याला 1% नशिबाची साथ असते आणि तीच साथ मात्र जरूर मिळाली. गावदेवी बादवड संघाचा जरी प्रवास या दमण दौऱ्यामध्ये जरी परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी सुद्धा मात्र या मैदानावरती जेव्हा जेव्हा गावदेवी बादवड संघ खेळताना दिसेल तर 2023ची आठवण निश्चितच या जागृत होतील यात मात्र शंका नाही. वळूया आपण सामन्याकडे. 2 फलंदाज खेळपट्टीवरती मार्गस्थ झालेत आणि बॅटिंग स्टान्सवरती आपण निश्चितच इथून मात्र पाहणार आहोत फलंदाज विनोद आणि सचिन बंधूंची जोडी खेळपट्टीवरती. 48 लक्षाचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज रोहिदास बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. इट विल बी दी गेम ऑन. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा. दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत गावदेवी रांजोली आणि जॉली कामतगर संघाला. सन्माननीय प्रमोददादा भोईर फ्रॉम वर्ल्ड. निश्चितच भिवंडी 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आपण पाहतोय. वळूया सामन्याकडे. धावसंख्या इथून मात्र सुरुवात होईल. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज रोहिदास बॉलिंग ट्रॅकवरती. 10 ते 12 पावलांचं रनअप आहे. यावेळेस मात्र बॅटचा चुंबन घेऊन चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. व्हॉट अ सेलिब्रेशन. बडी मछली जाल में फंसी हुई. फलंदाज विनोद बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आपण पाहतोय आणि अगदीच जाणाऱ्या चेंडूला इथून मात्र थोडीशी जी छेडखानी जी केली आणि इथून मात्र तीच गोष्ट इथून मात्र घडताना आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज विलास पाटील फलंदाजी करता मंद मंद पावलांनी मार्गस्थ होत आहेत आणि अगदीच मोठा मासा जरूर गळाला इथून मात्र लागलाय. कारण की सुरुवात महत्वाची आहे. भलं मोठं लक्ष आहे आणि या लक्षाचा पाठलाग करताना तुमची चौफेर फटकेबाजी होणं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा जमवणं हे मात्र खूप बंधनकारक गोष्ट आहे. या सामन्यातील विजेता संघ वीर तानाजी दापोडे या संघाशी निश्चितच
2 हात करेल. तत्पूर्वी फायनलची एक बातमी जर आपण पाहिली तर आपण पाहतोय चिरोबा कोण संघ हा फायनल्समध्ये दाखल झालेला आहे. फायनलचं तिकीट मात्र त्यांनी मिळवलेलं आहे. चिरोबा कोण संघाने सुद्धा मागील वर्षी सेमीफायनलमध्ये त्यांचा पराभव झाला होता. वीर तानाजी दापोडे संघाने त्यांचा पराभव केला होता तो पटेल मैदानावरती. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बंद्रा मारुती काल्हेर आणि वीर तानाजी दापोडे या 2 संघादरम्यान जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळाली. आणि वीर तानाजी दापोडे संघ 2024चा दमण दौऱ्याचा मानकरी राहिला होता. बघूया 2025 सिल्वर जुबली वर्षाचा मानकरी कोण ठरतोय या दमण दौऱ्याचा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती रोहिदास लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट बुद्धिमत्तेचा वापर. निघून चाललाय चेंडू एका धावे करता. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत. गणेशदादा ठाकरे यांच्या वतीने भिवंडी 40+ क्रिकेट संघटना आपण पाहतोय. विद्यमान सदस्य जॉली कामतकर आणि गावदेवी रांजोली संघाला त्यांच्या वतीने शुभेच्छा. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता हे आमचं समालोचन कक्ष. थोड्याच वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब आपल्याला लाईव्ह स्क्रीनवरती पाहायला मिळाले होते. त्याचप्रमाणे प्रदीपजी जोशी साहेब, सन्माननीय सचिव. धावसंख्या फलकावरती 1 धावा 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट. नशिबाची साथ दैव देतं आणि कर्म नेतं. ही गोष्ट ही म्हण आपण नेहमीच ऐकली असेल. अगदीच काही इंचाच्या अंतरावरती चेंडू हाताला स्पर्श करून जमिनीवरती आदळलाय. फलंदाज सचिन यांना जीवनदान दिलं गेलंय. आणि जॉली कामतकर संघाचा विचार केला तर निश्चितच 2023ची आठवण ही ताजी जरूर होईल. याच मैदानावरती त्यांचा परतीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला होता. एक सुपर ओव्हर सुद्धा ती झाली होती त्यावेळेस. मात्र घडून गेलेल्या गोष्टींची जर आपण काही आठवणी असतात पण त्यातून काय आपण शिकतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. पंच आमच्याकडे वळतायत. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 3 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. आव्हान आहे ते मात्र 48 धावांचं. आमचे काळीरामदादा केणी निश्चितच सुरेख गुणलेखन करतायत. त्यांच्या बाजूला ओनली वन अँड ओनली वन अँड ऑल फॉर वन प्रिन्स मूवीज रवी गुळवी यांना आपण पाहू शकता. त्यांचे टीममेट्स प्रथमेश पाटील मात्र बिझी आहेत. आणि एकंदर जर आजच्या रविवारच्या दिवसामध्ये विचार केला तर प्रिन्स मूवीजचे एकूण 4 इथून मात्र सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत थेट प्रक्षेपणाद्वारे. दरम्यान आपण पाहतोय यावेळेस मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत गावदेवी रांजोली आणि त्याचप्रमाणे जॉली कामतगर संघाला शांताराम मामा भोईर फ्रॉम ठाकूरपाडा यांच्या वतीने. आणि खास आणि स्पेशल ऑल द बेस्ट आहे गावदेवी रांजोली संघाला. धावसंख्या फलकावरती 5 धावा. आणि निश्चितच जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जी सामन्याची पकड मजबूत करणं आवश्यक होतं गावदेवी रांजोली संघाकडून तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 फलंदाज बाद झाला त्याच्यानंतर 1 अवांतर चेंडू आणि फक्त एकेरी धावांनी धावफलक हलता ठेवलाय. मोठ्या फटक्यांकरता गोलंदाज रोहिदास यांनी मात्र जाऊन दिलेला नाहीये. ही खूप महत्त्वाची आणि जमेची बाजू ही आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्याकरता आता मात्र आव्हान असेल 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 43 धावांची गरज. चला गावदेवी रांजोली संघ वेळ अतिरिक्त खर्च होतो याची आपण नोंद घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. लवकरात लवकर शेड्यूल आपल्याला पूर्ण करून 5 दिवस आपण घरापासून दूर राहिलेलो आहोत. घरचे सुद्धा वाट पाहत आहेत कधी येतील. आणि निश्चितच आज संडे फंडे रात्रीचं जेवण परिवारासोबत एकत्र भोजन करणं ही मात्र एक वेगळाच आनंद आहे. तेच सुखासमाधानाची गोष्ट आहे. 5 दिवस दौऱ्याची एन्जॉयमेंट आणि निश्चितच
40 प्लसच्या सर्व खेळाडूंना दौऱ्याची प्रतीक्षा असते आणि तोच दौरा आता मात्र सांगता सोहळ्याकडे वाटचाल करतोय. एकंदर 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. अंपायर से गुजारिश है जल्द से जल्द मैच शुरू किया जाए. काफी वक्त ज़ाया हो रहा है, इस बात का आप ध्यान रखें. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय निळकंठ. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती, त्यांच्या खांद्यावरती, त्यांच्या हातामध्ये देण्यात आलेली आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती 10 ते 12 पावलांचं रनअप. यावेळेस मात्र टॅप केलं गेलं आणि अगदीच पुन्हा एकदा एकच गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे सेन्सिबल क्रिकेट. आणि सचिन यांनी निश्चितच रोखून धरलंय फलंदाज विलास पाटील यांना की खरंच एकच धावेची आवश्यकता आहे. इट टेकन विल बी द सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 6 या अंकावर. अगदीच आता मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. यावेळेस मात्र एक गोड आवाज निघून चाललाय. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक गणेश पाटील सज्ज आहेत. त्यांच्या माध्यमातून चेंडूची फेकी केली जाईल. धावा एकंदर जोडल्या जातील ते मात्र 2 धावेच्या मदतीने 8 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे 16 चेंडू आणि 40 धावा. शरद नामदेव गोतारणे यांच्या वतीने गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय मॅन ऑफ दी मॅच करिता. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलंय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. गणेश पाटील यांची पुन्हा एकदा फेकी पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे यशवंतजी केणे भावाळे भिवंडी 40 प्लस क्रिकेट सल्लागार यांच्या वतीने आकर्षक ट्रॉफीज आपल्याला या पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आकर्षक या चमचमत्या ट्रॉफीज निश्चितच विश्वचषकाची आठवण करून देणाऱ्या या ट्रॉफीज लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता. प्रिन्स मूवीज ओनली फॉर अँड ऑल फॉर वन. अतिशय देखणं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 धाव जोडली जाईल. एका धावेची गणतरी आपण पाहतोय धावफलकामध्ये 10 या अंकावरती धावफलक जाऊन जरूर पोहोचलंय. जिंकण्याकरता 38 धावांची गरज आहे जॉली कामतगर संघाला. यावेळेस मात्र इट्स अ हाय अँड हँडसम, इट्स अ टाटा गुड बाय. षटकार 6 धावा. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. आणि निश्चितच सचिन पाटील जेव्हा खेळपट्टीवरती होते त्यांचा झेल जेव्हा अगदीच सुटला गेला तेव्हा मात्र जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावांवरती त्यांना खेळताना आपण पाहत होतो. म्हणजे निश्चितच सचिन पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती असतील गावदेवी रांजोली संघाला धोक्याची सूचना जरूर असेल. षटकाराच्या मदतीने 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत 4. 16 रन्स ऑन दी बोर्ड, 16 धावा. कोणत्या गावामध्ये या ट्रॉफीज विजेतेपदाच्या ट्रॉफीज मार्गक्रमण करतील आणि या ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर केलेल्या आहेत सन्माननीय विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा भन्नाट वेग, बॅटची कडा, चेंडू निघून चाललाय गली रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? तू महिमे आणि अखेर बेल स्ट्रीप होतील. विलास पाटील यांना परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. एकंदर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय तो 5 आणि अजूनही 13 चेंडूंचा खेळ या इनिंगमध्ये एकंदर शिल्लक आहे. आणि या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल निळकंठ यांच्या माध्यमातून. विलास पाटील यांचं जर योगदान पाहिलं तर एकंदर 5 चेंडूंचा त्यांनी सामना केला आणि धावांचं योगदान दिलंय ते 5. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर असं म्हटलं जातं कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आणि निश्चितच जेव्हा जेव्हा 40 प्लस क्रिकेटमध्ये या संघटनेशी आम्ही जोडले गेलेलो आहोत तेव्हा मात्र आजपर्यंत एकच गोष्ट पाहायला मिळते की वीर तानाजी दापोडे संघाचा खेळ चांगला का आहे तर महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तुमचा डाएट,
तुमचं खानपान हे प्रत्येक खेळाडू करता ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला नेहमीच ऊर्जावान राहायचं आहे तर तुम्ही निश्चितच डायटिशियन आहेत किंवा जे सल्लागार आहेत ते काही सल्ला देतात ते म्हणजे एनर्जी ड्रिंक्स किंवा फळांचा तुम्ही आस्वाद घ्या. तुमचं शेड्यूल संपेल, सामना संपल्यानंतर मात्र तुम्ही भोजन करू शकता. निश्चितच त्या सल्ल्यानुसार जेव्हा एक चांगला खेळ पाहायला मिळतो तर निश्चितच एक चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र फटका चांगला निघून जाईल चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी केली जाते, एकच धाव. पुन्हा एकदा बंधूंची जोडी इथून मात्र आपण खेळपट्टीमध्ये पाहायला मिळेल आणि इथून मात्र 2 षटकाची अखेर आणि एकंदर धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 18 धावा. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलंय ते मात्र 30 या धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि जमवायचे आहेत त्या मात्र 30 धावा. या 12 चेंडूंच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर हे तिसरं षटक हे अगदीच महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की उर्वरित 6 चेंडूमध्ये विजयाचं अंतर किती असेल, विजयाचं अंतर किती कापलं जाईल हे तिसऱ्या षटकामध्ये एकंदर महत्त्वपूर्ण गोष्टी या आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि मिळतीलच. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 30 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर 12 चेंडू 29 धावा हव्या होत्या आणि आता मात्र 1 धाव अतिरिक्त आहे, म्हणजे 12 चेंडू 30 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नेताजी सुभाषचंद्र बोस दाभेलचं हे मैदान आणि निश्चितच या मैदानाचा जर आपण विचार केला तर इत्थंभूत सुविधांनी, परिपूर्ण सुविधांनी इथून मात्र हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. समालोचन कक्षाच्या मागे जर आपण पाहिलं तर बॅडमिंटन कोर्ट आहे आणि निश्चितच जेव्हा जेव्हा लेदरचे सामने होतात तेव्हा मात्र डाव्या बाजूला वरच्या दिशेने समालोचन कक्ष आहे. निश्चितच प्रेक्षक कक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडूंकरता बसण्याची सुविधा, सर्व काही गोष्टी या दमण दौऱ्यामध्ये या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रीन कार्पेटने इथून मात्र मैदान आच्छादलेलं आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकंदर गोष्टी म्हणजे टेनिस क्रिकेटला सुद्धा आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 40+ क्रिकेटचा खेळ हा त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय. एक खूप देखणी गोष्ट, आनंदमय गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. नेट टू नेट फाईट आहे. पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकांचा जर आपण विचार केला तर 17 धावा होत्या पहिल्या इनिंगमध्ये 2 षटका अखेर नंतर, पण दुसऱ्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटका अखेर नंतर 18 धावा आहेत. आतापर्यंत नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू 30 धावांची गरज. गोलंदाज द्वारकानाथ यांना बॉलिंग मार्कवरती आणलं गेलंय. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र दोन्ही गाड्या एका रुळावरती आणि नशिबाची साथ, पुन्हा एकदा नशिबाची साथ. नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये. जॉली कामतकर संघाचा जर आपण विचार केला तर तब्बल 4 खेळाडूंनी डोक्यावरती हात दिलेला आहे. म्हणजे या विकेटचं महत्त्व किती होतं हे या खेळाडूतील संघातील खेळाडूंना माहिती आहे. निश्चितच या चेंडूचा जर विचार केला, एक विकेट जर निश्चितच मिळवता आली असती तर मात्र सामन्याची पकड ही मजबूत पाहायला मिळाली असती. गणेश पाटील आपल्या सहकाऱ्यांवरती थोडेसे निराश जरूर असतील, कारण की या विकेटची महत्त्वता मात्र खूप मोठी होती. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 20 ही अंकावरती जाऊन पोहोचेल. जिंकण्याकरता 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण दूरवर विखुरलं गेलंय. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय पण अंतर गाठता आलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी एकंदर धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 22 या अंकावरती. इट्स अ टेंटेटिव्ह बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाज अरविंद यांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अरविंद यांची खेळी जर पाहिली तर 25वा वर्ष आपण पाहतोय, पण सिल्वर जुबली मेयर कप मात्र कोण विसरेल. त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्यांनी पटकावला होता, पण आता मात्र 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आपला क्रिकेटचा प्रवास अजूनही त्यांनी मात्र हा कायम ठेवलेला आहे.
क्रिकेटपासून कोणी दूर जाऊ शकत नाही. वकील, डॉक्टर, त्याचप्रमाणे तलाठी, कोणी असू द्यात, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला. इट विल बी स्टँड अँड डिलिव्हर. आणि चेंडू निघून गेलोय. नशिबाची साथ, दैव देतं, कर्म देतं. षटकार, 6 धावा. यापूर्वीच जर आपण पाहिलं तर पाय जो आहे तो सीमारेषेच्या लगत थोडासा पाहायला मिळाला आणि इथून मात्र एकंदर या 6 धावांच्या मदतीने नाट्यमय घटना घडताना आपण पाहतोय. 28 धावा फलकावरती आहेत. जिंकण्याकरता अजूनही 20 धावांची गरज. वॉट अ मॅच. 9 चेंडू 20 धावांची गरज. प्रवास पुन्हा एकदा कायम ठेवायचा असेल तर एक चांगली फलंदाजी होणं बंधनकारक आहे. जिथून आपला प्रवास थांबला होता तो प्रवासाची पुढे वाटचाल करायची आहे. चांगला खेळ होणं बंधनकारक आहे. हवेचा झोत पाहायला मिळाला आणि अगदीच बॉडी बॅलन्सिंग म्हणजे तुमच्या शरीराची क्षमता, शरीराचा तोल हा किती महत्त्वाचा आहे हे याच चेंडूवरती आपल्याला परिपूर्ण पद्धतीने ही गोष्ट पाहायला मिळाली. सहकारी निश्चितच थोडेसे निराश असतीलच, कारण की जिथे झेल होता तिथे मात्र बोनस आणि गिफ्टच्या स्वरूपात 6 धावा दिल्या गेल्यात. 28 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू, पायचीची अपील जरूर झाली होती पण निश्चितच चेंडू मात्र एसटी सोडून जात असावा असा पंचांचा दृष्टिकोन आपण पाहतोय. लेग बाईचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. फलंदाज अरविंद थोडेसे स्वतःवरती निराश असतील, कारण की बॅट आणि बॉलचा जर संपर्क झाला असता तर चौकार जरूर पाहायला मिळाला असता तो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. एकंदर 30 धावा. जिंकण्याकरता 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. पहा, बंधूंची जोडी खेळपट्टीवरती आहे आणि घरामध्ये जर आपण पाहिलं तर 2 बंधू असतील आणि निश्चितच त्यांचं जो ताळमेळ आहे तो जर एकत्र असेल, विचारधारा चांगली असेल तर निश्चितच तुम्हाला यशाच्या वाटचालीपासून कोणी रोखू शकणार नाही. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. अगदीच चेंडू डिलिव्हर करताना जर आपण पाहिलं तर एक वेगळीच नजाकत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चुकी. एकंदर धावा मिळत आहेत ते आपण पाहतोय फलकावरती. पाहिलं तर 2. धावांच्या मदतीने 32 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 32 रन्स ऑन दी बोर्ड. 32 धावा फलकावरती आहेत. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाही आणि लक्षात घ्या, ऑन फील्ड अंपायर जो काही निर्णय देतील तो तुमच्या आमच्या सर्वांकरिता हा मात्र अंतिम असेल आणि बंधनकारक असेल. 7 चेंडू आणि मात्र 16 धावांची गरज. वॉट अ मॅच. सामना दोलांमय स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांना अजूनही समान स्थिती आहे, पण या चेंडूवरती आपल्याला या चेंडूनंतर आपल्याला लक्षात येईल की धावांचं अंतर हे 6 चेंडूंमध्ये किती असेल. फलंदाज अरविंद ऑन स्ट्राईक वरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय. पंच निश्चितच आमच्याकडे वळतील. काही गोष्टी जर मोफत स्वरूपात मिळत असतील तर त्या का सोडाव्यात आणि निश्चितच इथून मात्र कोणत्याही प्रकारची छेडखानी नाहीये. धावसंख्या 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र पायचीची अपील जरूर झाली. अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. लेग बाईचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. एकंदर ही 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 34 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय आणि 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरता 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14 धावा.
बघा, यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं तिसरे पंच आणि रिव्ह्यू याची सुविधा उपलब्ध नाही आहे, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर जो काही निर्णय देतील तो मात्र अंतिम आहे. 6 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय आणि जिंकण्याकरता 14 धावांची गरज आहे. 6-14, 14-6. दरम्यान आपण पाहू शकता कूलर आलेले आहे, त्याचा मानकरी कोण ठरेल हे फायनल सामन्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. जे टॉवर फॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज करता गृह उपयोगी वस्तू या घरामध्ये जेव्हा एखादा खेळाडू घेऊन जातो तेव्हा मात्र त्याचा आनंद हा मात्र घरच्यांचा आनंद आणि त्याचा आनंद मात्र गगनात मावेनासा आहे. नाहीतर अनेकदा विचारलं जातं की दमणला जाऊन तुम्ही काय केलं आणि काय आणलं, काय भेटवस्तू काय आणल्या. तर निश्चितच जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा खेळाडू असे मानकरी ठरतात, एखादी ट्रॉफी जेव्हा गावामध्ये जाते तो मात्र आनंद खूप खूप वेगळा आहे. वळी आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाज नरेश याला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय. 6 चेंडू आणि 14 धावांची इथून मात्र गरज आहे. फलंदाज अरविंद आणि फलंदाज सचिन ही जोडी, बंधूंची जोडी अजूनही खेळपट्टीवरती आहे. सहा चेंडू 14 धावांची गरज आहे. 6-14, 14-6. तिसऱ्या षटकामध्ये द्वारकानाथ यांनी तब्बल 16 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा नेट टू नेट फाईट, कारण की पहिल्या इनिंगमध्ये सचिन यांनी तिसऱ्या षटक जे हाताळलं होतं तेव्हा सुद्धा 16 धावा खर्च केल्या होत्या. 6 चेंडू 14 धावांची गरज. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू लॉंगलेग क्षेत्रातून ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? पण मात्र अगदीच एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या आहे 35 या अंकावरती. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 13 धावांची गरज आहे. बघा केनी दादा, 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. आणि पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा शेवटचं षटक जे हाताळलं त्याच्यामध्ये 14 धावा खर्च केला. हा योगायोग आहे, आकडेमोडीचा हा अंकगणिताचा योगायोग आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता, पण मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. धावा मिळतात ते एकंदर 2. आणि जोपर्यंत निश्चितच सचिन पाटील खेळपट्टीवरती असतील तोपर्यंत धोक्याची सूचना ही जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी रानोली संघाकरिता धावा मिळत आहेत त्या 2. 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावांची गरज. रिमेनिंग 4 balls and 11 runs to be the win. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. एक मोठा फटका या मॅच मध्ये विजयाचा मार्ग सहज सोपा आणि सुकर करू शकतो, पण तो फटका येणं हे त्याहूनही बंधनकारक आहे जॉली कामतगर संघाकरता. पण गोलंदाज नरेशानं विसरून जमणार नाही. यावेळेस मात्र इनसाइड आउट निघून चाललाय चेंडू. ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वाईट यॉर्कर पद्धतीने चेंडूची हाताळणी करण्याचा प्रयत्न होता, पण अगदीच सामन्याचं समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3-13 मात्र कोणाचे 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. 37 धावसंख्या फलकावरती आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. फलंदाज सचिन अजूनही खेळपट्टीवरती आहे. 3 चेंडू 11 धावांची गरज. संघर्षमय क्रिकेट, संघर्षमय वातावरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र एक गोड आवाज जरूर पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय. नशिबाची साथ, दैव देतं, कर्म नेतं. पुन्हा एकदा सिद्ध होतंय. मिळत आहेत त्या 4 धावा. 2 चेंडू आणि आता मात्र समीकरण आहे एकंदर 7 धावांचं. 2 चेंडू आणि 7 धावा. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळते या सामन्यामध्ये. व्हॉट अ मॅच.
संघर्षमय क्रिकेट, दोन्ही संघांना माहिती आहे या सामन्याचं महत्व काय आहे. सेमीफायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळेल? गावदेवी रांजोली की जॉली कामतघर? 2 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज नरेश यांना वारंवार कानमंत्र दिला जातोय, ही चूक पथ्यावरती पडणारी आहे. दरम्यान आगमन होतोय, डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय. निश्चितच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नेताजी सुभाषचंद्र बोस दाभेळचं हे मैदान आपण पाहतोय आणि निश्चितच 2 चेंडू 7 धावांची गरज आहे जॉली कामतगर संघाला. संघर्षमय क्रिकेट, संघर्ष, जिद्द, चिकाटी, सर्व काही गोष्टी या मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, नरेश, फलंदाज सचिन. यावेळेस मात्र फटका निघून चालला कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र मिळतोय तो षटकार. वीरेंद्र सेवक यांची आठवण करून देणारा हा फटका. मिळतायत त्या 6 धावा. षटकार, नापतोल षटकार. 1 चेंडू 1 धावेची गरज. यापूर्वी ज्या चेंडूवरती जे काही घडलं ते इथून मात्र जर आपण पाहिलं तर मात्र निश्चितच ती गोष्ट पथ्यावरती पडणारी राहिली. आणि आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय, पण सामना अजूनही संपलेला नाहीये. 1 चेंडू 1 धावेची गरज. 1 चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून मात्र बदलली जाईल. फलंदाजाचे शेजारी इथून मात्र वाढवले जात आहेत. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच, इट्स अ लवली मॅच. दमण दौऱ्याचं आयोजन नियोजन यशस्वीतेकडे वाटचाल करतंय. हेच या सामन्यातून प्रेक्षकांना पाहायला मिळतंय, सर्वांना पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. 1 चेंडू 1 धावेची गरज आणि ती विजयाची धाव पूर्ण केली जाईल फलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. आणि जॉली कामतगर संघ इनटू दी सेमीफायनल. वीर तानाजी दापोडे आणि जॉली कामतगर या 2 संघादरम्यान सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. शरद नामदेव गोतारणे, मुख्याध्यापक आणि माजी सरपंच वडवली यांच्या वतीने गिफ्ट हॅम्पर आणि भिवंडी 40+ क्रिकेटचे सल्लागार यशवंतजी केणे साहेब बावाळे यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे एकच नाव इथून मात्र गाजतंय. नाव आहे